नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होलोस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. काव्य आता पार्थला म्हणते की आपल्यामुळे नंदिनी ताई आणि जीवामधलं भांडण मिटलं तर चांगलीच गोष्ट आहे. तर आता पार्थ म्हणतो की ठीक आहे, मी नंदिनीशी बोलतो, तुम्ही जीवाशी बोला. तर काव्या म्हणते की मी कसं जीवाशी बोलू शकते. तेव्हा पार्थ म्हणतो की आता हे तुम्हालाच करावं लागेल. तिकडे जीवा आता नंदिनीवर खूप चिडतो, कारण तिने क्लायंटला सांगून जीवाला प्रोजेक्ट मिळवून दिलेला असतो. तिकडे काव्य आता जीवाला समजवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही नंदिनी ताईला सुद्धा समजून घ्या. तर जीवा आता काव्यावर सुद्धा खूप रागवत असतो की मला माहित होतं तू तुझ्यामुळे नंदिनी ताईचीच बाजू घेणार आहेस. तुलाही अगोदरपासूनच असं वाटायचंय की मी काहीच कामाचं नाहीये, काही करू शकत नाही. तर जीवाचं हे बोलणं ऐकल्यावर आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर पार्थ काव्याला विचारू लागतो की जीवा असं का म्हणते की तुम्हाला अगोदरपासून वाटायचं की तो काही करू शकत नाही. ते जीवा आता रागाच्या भरात त्यांचा भूतकाळ बोलून गेलेला असतो. तर इकडे पार्थ आता काव्याला जाब विचारत असतो की पण तिच्याकडे आता कसलंही उत्तर नसतं. तर बघूया आता लवकरच जीवा आणि काव्याचं नातं सगळ्यांसमोर येणार आहे, तेव्हा सगळ्यांना कळतं की काय